आपल्यासोबत शिवसेना उबाटा पक्षाचे आमदार भास्कर जाधव देखील आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब नमस्कार. माय महानगरमध्ये स्वागत आहे तुमचं. इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेला रस्त्यावर उतरायला लागते, निवडणूक आयोग याची दखल घेईल का? असं आहे की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, पण त्याची स्वायत्तता राहिली आहे का? निवडणूक आयोग हा भाजपाच्या एका शाखेचा कार्यकर्ता आहे अशा पद्धतीचा निवडणूक आयोग वागतोय. त्यामुळं निवडणूक आयोग दखल घेईल की न घेईल यापेक्षा लोकशाही वाचली पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, मुंबई वाचली पाहिजे आणि देश वाचला पाहिजे, ही आमची प्रायोरिटी आहे. निवडणूक आयोग काय करेल याच्याबद्दल आता आमची विश्वासार्हता राहिलेली नाही आणि समस्त देशवासियांचा देखील निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आमचाही विश्वास निवडणूक आयोगावर नाही. आता हा मोर्चा सुरू असताना भाजपने देखील तिकडे मूक आंदोलन सुरू केलं की महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पे आहे असं त्यांचं मत आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? असं आहे की भाजपानं हा आमचा मोर्चा काढल्यानंतर मूक मोर्चा काढलाय. याचा अर्थ भाजपानं आमच्या मोर्चाचा किती धसका घेतलाय की त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही, ते मुके झालेत. थोडे दिवसाने ते बहिरे होतील, आणखीन काही दिवसांनी ते आंधळे होतील आणि आणखीन काही दिवसांनी ते पंगू होतील आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष लुळापांगळा लवकरच होईल. अनेक वेळा भारतीय जनता पार्टीकडून असा आरोप देखील केला जातोय की लोकसभेला जास्त जागा आल्या मात्र विधानसभेला कमी जागा आल्या, त्यानंतर विरोधी पक्ष जागे. 1980 साली भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्थापन झाला. त्यांनी रोज आरोप केलेले आहेत आणि त्यांच्या आरोपांना आम्ही उत्तर दिलेलं आहे. माझी सर्वांना भारतीय जनता पार्टी एकाही आरोप योग्यतेचे ते नाहीत. त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्यकर्ता कोण आहे? केंद्रात राज्य कोणाचं आहे? राज्य महाराष्ट्रामध्ये राज्य कोणाचं आहे? उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आम्ही उत्तर कोण देणार? गुन्हेगार तुम्ही आहात, आमच्या दृष्टीनं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही आहात. त्यामुळं भारतीय जनता पार्टी गुन्हेगार कशी नाही हे भारतीय जनता पार्टीनं उत्तर दिलं पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्यांची योग्यता नाही. एक शेवटचा प्रश्न. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मात्र या मतदार याद्या व्यवस्थित झाल्याशिवाय निवडणुका होणार नाहीत असं महाविकास आघाडीचं मत आहे. त्यावर तुम्ही ठाम आहात का? असं आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहे, चोरी आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. निवडणूक आयोग काय जे करेल ते आमचे वरिष्ठ नेते बघतील, तो आमचा अधिकार नाही. धन्यवाद. हे होते शिवसेना उबाटा पक्षाचे आमदार भास्कर जाधव, हे होते आपल्यासोबत. यांनी असं मत व्यक्त केलं आहे की निवडणूक आयोगानं याची दखल घेतली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरत आहेत तर त्याची दखल घेतली पाहिजे. त्यामुळं तसेच त्यांनी लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचं देखील मत व्यक्त केलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरात